नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. नवीन व्हिडिओत आपला सहर्ष स्वागताचा आणि स्वर्गनगरी कोकणातून शुभ सकाळ. तर मी आता इलेलो असं आहे माईन चिरेखानवर. काय निसर्ग बघा, म्हणजे असं रान वगैरे रुजानीला पाऊसच पडता असो. पाठीमागे ढोरा वगैरे चरतात. तर आता मी जाते तरंदळ्याच्या डॅमवर जाते. गेल्या वर्षी मी रील बनवलेलं आहे तरंदळ्याच्या डॅमची, म्हणजे 2 रील बनवलेलं आहे. तर आता दाखवतंय म्हणजे आता किती पाणी आहे तरंदळ्या तलावात. चला तर मग जाऊया तरंदळ्या तलावात. कसा प्रकारे तिकडे पण सुशोभीकरण केलेलं आता आपण तुम्हाला दाखवतोय आणि पाणी पण दाखवते किती पाणी आता. चला तर मग जाऊया तरंदळ्या तलावात. तर मंडळी, माईन गावातले चिरेखानी सगळे असे पाण्यात भरलेले असत. पुढे पुढे भरपूर सगळ्यात जास्त स्विमिंग पूल खेळ असतील तर ते माईन गावात असत. त्या रेड झोनमुळे बंद असत चिरेखानी, त्याच्यामुळे याचं पाणी भरलेलं सगळ्या चिरेखान्यांमधून. हे भरपूरच असत. मी सगळीकडे फिरत नाही, शूटिंग करत आहे. तर जाते मी तरंदळ्यात. तर हे असतात माईन गावातले चिरेखानी. तुमका असं वाटत की तलावाचा, पण या तलाव नाही, चिरेखानी आहेत. पूर्ण असे भरलेले आहेत पाण्यात, सगळेच भरले आहेत. मी आता ते 2-3 तुमका दाखवते शूटिंग करून, त्यासाठी पण आहेत. सगळे असे फुल भरलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभ्या दगडाच्या चिरेखानी सगळ्यात प्रसिद्ध असा दगड होता माईन गावचा. आता सध्या रेड झोनमुळे बंद आहेत. कधी ग्रीन झोनमध्ये चालू होतील काय माहिती नाही. लवकरात लवकर चालू होकच होईल असे, म्हणजे गावातल्या लोकांना पण रोजगार मिळत आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण भेटत. याची खरोखर चालू झाले तर गावातल्या लोकांनी याची सुवर्ण संधी घ्यावी. चला माझं जाऊया पुढे तरंदळ्यात. आणि असा प्रसिद्ध दगड आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माईनचा चिरेखानचा जांभा दगड. चिरेखानीतलं पाणी बघा किती भारी वाटतं. मोजून पण संपणार नाही एवढे चिरेखानी आहेत माईन गावात, रस्त्याच्या दोन्ही बाजू. आणि पुढे तकडे जंगलात पण असत, जंगलात पण लय असत. रस्तो रस्त्या दोन्ही साईड चिरेखानी असत. जास्त करून असे रस्त्याने दिसत नाहीत, पण आतमध्ये भरपूर असत. चला, कोणा स्विमिंग पूल मध्ये इकडे येऊ नको आंघोळ करू, डुबान मरशाल. एवढे मोठे मोठे खोल चिरेखानी असत, अशाल उड्या मारू. तर या समोर असा तरंदळ्यातला तलाव. मी आता त्या बंधाऱ्यावर जाणार आहे. या अगोदर मागून काढले माईनच्या साईडने जाते वेळी व्हिडिओ. चला मग आता जाते मी बंधाऱ्यावर. तर मंडळी, मी पोचले आता तलावावर पोचलोय. तरंदळा प्रकल्पाच्यात आहे. इकडे पार्किंग सुविधा केलेली आहे आणि इकडे त्यांचा मेन ऑफिस आहे. पोलीसवाले वगैरे असतात. इकडे सध्या बंद केलेला, पाठवत नाहीत कोणा आतमध्ये, सध्या बंद केलेला. शूटिंगसाठी मी जाऊ शकतो, शूटिंग करूसाठी जाऊ का अलावडा. पोलीसवाले ते बोलले मग चालत जा, गाडी का आतमध्ये घेऊन जाऊ नको म्हणून. असं तलाव आणि तिकडे पुढे मेन असं म्हणजे भारी केलेला. तर तुम्हाला दाखवते मी, पण आता पाणी नाही तिकडे. आता गेल्या वर्षीची माझी इंस्टाग्रामची रील बघा, तुमका समजातच किती भारी केलेला आता तिकडेचा. इंस्टाग्राममध्ये रील तुमका दाखवते, याच्यात थोडी ॲड करीन मी. चला तर मला पुढे जाते थोडं. तर असा तरंदळे तलाव
आणि यासाठी भरणी गाव, त्याच्या बाजूकडे माईन चिरेखान आणि माईन गाव, यासाठी सावडावा आणि तरंदळे गाव. तरंदळ्यात ते मंदिर आहोत, कोणतं मंदिर माहिती नाही. त्याच्या बाजूकडे एक टेवनाई म्हणून मंदिर आहे, तरंदळे गावची ग्रामदेवता. आणि सरळ अशी कणकवली सिटी आहे ना, रात्रीची बघायची भारी वाटतं. दिवसाचा धुक्या म्हणून एवढा क्लिअर दिसत नाही. एक नंबर व्ह्यू वाटता कणकवली सिटी रात्रीची बघायची. तर असं बनवलेला म्हणजे तलावाची पातळी समजासाठी म्हणून असं बनवलेलं आता. म्हणजे तलावात किती पाणी आहे वगैरे समजतं त्याच्यासाठी. ते काय बोलतात मला किती मिली पाणी आहे म्हणजे असंच काहीतरी आहे. चावी आहे तलावाची. हे जास्त प्रमाणात असा म्हणजे पाणी तलावात भरला ना तिथं पाणी सोडतात खाली. अजून तर पाटबंधारे दिसत नाही असतील, बहुतेक केले नाही पाटबंधारे. त्याकडे एका मध्ये जा ना तर पाणी जाता बाहेर पडता. एवढं चालू केले नाही काय, दरवाजा ओपन करूचे लागतात, बट पाणी खाली जाता. त्याकडे काहीतरी सुशोभीकरण चालू आणि काहीतरी मग आता बांधतातच. काय पण बांधते पण भारी बांधतात काय. तो खराब आहे जरा आहे, नाही तर पुढे जाऊन का दाखवलं असते काय काम करतात. काय ना दाखवते एवढा मोठा नाव आणि केवढी मोठी अक्षरात ती बघा. तर या असा बांधलेला. आता पाणी नाही, तलाव भरला ना काय भारी वाटतं, एक नंबर वाटतं. मग दाखवते मी इंस्टाग्रामची जी गेल्या वर्षी मी रील केलेलं आहे ना, ते एका व्हिडिओ ॲड करते, थोडीशी जोडतंय. आणि इकडे पाणी पूर्ण एक नंबर वाटतं. दाखवते तुमका पुढे माझी व्हिडिओ बघा. याचा तलाव भरपूर असा मोठा तलाव. त्यासाठी पण आपण असं पूर्ण कॅमेऱ्यात येत नाही आता. तर असं तरंदळे प्रकल्प. आणि तरंदळे प्रकल्पाचा तर मोठा जरा नाव बनवलेला आहे ना यासाठी, त्यांना असं दिसत नाही म्हणजे पूर्ण लय मोठा नाव आहे. व्हिडिओत येत नाही माका, थोडी आता रिक्स घेऊची लागतेली आहे. ते खालती जाते तिकडे थोडा. आता नाव झूम करून बघतंय व्यवस्थित पुरा नाव बसता का व्हिडिओत, कारण जवळसून असा पुरा बसतच नाही. लय मोठा नाव आहे, थोडा लांबसून माका करूचा लागतला. लांबसून म्हणजे माका बराचसा तिकडे खाली जाऊचा लागतला. ना आता असं नाव झूम करूचं लागतला. बघतंय येता का व्हिडिओ, पण एक नंबर वाटता बघा तुम्ही, प्रयत्न करताय. तर मागे दिसतात तरंदळे प्रकल्पाचं नाव ता तरंदळे प्रकल्प. व्हिडिओसाठी मला लय मेहनत घेऊची लागली आहे. म्हणजे तलाव कडे राहला आणि मी किती खाली येईल तर बघा. मोठा नाव असल्यामुळे झूम करून ता काढूचा होता बघा, व्हिडिओत घ्यायचा होता. जवळसून येतच नव्हता, लय मोठा नाव आहे. बरंचसं भरपूर असं लांब इलेलो असे मी. इकडे वाळीकडे इलंय आणि ना शूटिंग करतंय. त्याला मग आता काम तर झाला, शूटिंग करूचा मेहनत घेतलंय भरपूर. आता जाते आता परत एवढं वरती चढाचा मागा. चला तर जाते वरती. हे अशा प्रकारे तलावाचं पाणी खाली येतं. सोडलेला पाणी तलावाचा थोडासा, जराशी चावी ओपन असते वाटतं. तर मंडळी तरंदळे तलाव आणि माईनचे चिरेखानी तुम्ही बघितलाच असाल. तर आता हा व्हिडिओ मी संपवतोय, थांबवतोय आणि परत एका नवीन व्हिडिओत निसर्गातल्याच
ग्रामीण जीवन कोकण या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग बाय बाय.